रहमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोषणा। सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर व संभाजीराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड करणार नाही। यापूर्वी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे आणि भविष्यातही रहमतपूरच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून उपलब्ध करून देईन, असा ठाम शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला। रविवारी रात्री 8:30च्या सुमारास रहमतपूर शहरातील गांधी चौकात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य प्रवेश सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। अजितदादा पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत जुने संबंध आणि विकासातील त्यांच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला। सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते, असे सांगत अजितदादा पवार यांनी तिघांच्या कार्यांची प्रशंसा केली आणि सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांच्या योगदानाचे कौतुक केले। त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी निश्चित होईल आणि लाडकी बहीण योजना देखील सुरूच राहणार आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा विश्वास दिला। सातारा जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा असल्याने शेतकऱ्यांनी चांगला दर आणि पारदर्शक व्यवहार करणाऱ्या कारखान्याकडेच ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले। तसेच शेतीत टेक्नॉलॉजीचा वापर वाढवण्याचे सुचवत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याबाबत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले। कार्यक्रमस्थळी अजितदादा पवार यांचे चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला। रहमतपूरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळ्याला नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती होती। जयघोष, टाळ्या आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते। रहमतपूरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आजच्या सोहळ्याने झाली असल्याचे मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले। एकंबे येथे सद्गुरू दिनकरबाबा पुण्यतिथीनिमित्त भव्य रथोत्सवाने अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, दहीहंडी कार्यक्रमाने गाव दुमदुमले। एकंबे तालुका कोरेगाव येथे सद्गुरू परमपूज्य श्री दिनकरबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकंबे गावात आठवडाभर चाललेल्या श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप रविवारी सकाळी 7 वाजता भक्तिमय वातावरणात झाला। यानिमित्त भव्य रथोत्सव काढण्यात आला असून गावभर दिनकरबाबा की जय च्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले। सुवर्णनगरी पुसेगाव येथील सद्गुरू श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू सुंदरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते रथपूजन झाले। यावेळी श्री दिनकरबाबा देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण, उपाध्यक्ष संतोष बबनराव चव्हाण, सचिव बापूराव शेळके तसेच समिती सदस्य, ग्रामस्थ व अनेक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आमदार महेश शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रथाचे दर्शन घेतले। रथ मिरवणुकीची आकर्षक सजावट नवजवान गणेशोत्सव मंडळाने केली होती। सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी व दुपारी सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, दुपारनंतर प्रवचन व सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि श्रीहरी जागर अशा धार्मिक कार्यक्रमांनी देवस्थान परिसर भक्तिभावाने उजळून निघाला होता। रविवारी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाल्यानंतर हरिभक्त पारायण संजय महाराज वेळुकर यांनी काल्याचे कीर्तन सादर करून उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जेने भारावून टाकले। कीर्तनानंतर दहीहंडी फोडून भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला। रथपूजनानंतर गावभर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचा, तरुणांचा आणि लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। भक्ती, श्रद्धा आणि आनंद यांचा मिलाप झालेला हा सप्ताह एकंबे गावासाठी आध्यात्मिक ऐक्याचा आणि सद्गुरू परंपरेच्या स्मरणाचा प्रेरणादायी सोहळा ठरला। औंध येथील श्री यमाई देवीचा शेंदुरजणे येथे उत्साहात मुक्काम। शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम। गावात दिवाळीपेक्षाही मोठा जल्लोष। शेंदुरजणे तालुका कोरेगाव येथे औंध येथील श्री यमाई देवी आणि किन्ही येथील अंबाबाई देवी यांच्या पारंपरिक भेटीचा सोहळा
पार पडल्यानंतर यमाई देवीचा एक दिवसाचा मुक्काम शेंदुरजणे गावात शनिवारी झाला। शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या धार्मिक परंपरेनुसार देवीच्या आगमनाने गावात उत्साहाची लाट उसळली। बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही देवीच्या दर्शनासाठी गावात परतले आणि संपूर्ण वातावरण भक्तिभावाने न्हाऊन निघाले। देवीच्या स्वागतासाठी गाव सजवण्यात आला होता। घराघरात दीप प्रज्वलित करण्यात आले, फुलांच्या तोरणांनी रस्ते सजले आणि ढोल ताशांच्या गजरात देवीचे आगमन झाले। ग्रामस्थांनी देवीचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले। फटाक्यांच्या आतिषबाजीत आकाश दुमदुमून गेले, तर लहानपणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी एका दिवशी उत्सवाचा आनंद घेतला। जास्तीत जास्त फटाके वाजवण्याची स्पर्धा लागल्याने परिसर उत्सवमय झाला होता। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी महाआरती, कीर्तन व भजनांच्या कार्यक्रमाने भक्तिभावाचा माहोल निर्माण झाला। रविवारी सकाळी काकड आरतीनंतर देवीने पुन्हा औंधकडे प्रयाण केले। उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी राजूशेठ प्रतापराव येवले, प्रभाकर येवले, अशोक येवले, रामभाऊ येवले, रमेश येवले, रहीमुद्दीन मुलानी, शंकर येवले, राजेंद्र पवार, जितेंद्र येवले, हरिभाऊ येवले, वसंत येवले, संजय येवले, सचिन मिरगे, बाळू माने, उल्हास कनसे आणि राजन येवले यांनी परिश्रम घेतले। शेंदुरजणे गावात यमाई देवीचा मुक्काम म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा मिलाप ठरतो। या परंपरेने आजही ग्रामीण समाजातील एकता आणि धार्मिक संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले। धोम धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पुन्हा पळाले। पहिले आवर्तन सुरू होताच वाई येथे कालव्याला गळती। सातारा सिंचन विभागाचा गतिमान कारभार उघड। नियोजित वेळेवर गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते, पण केवळ एका दिवसातच विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पुन्हा पळाले। शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी कालव्यातील प्रवाह 350 क्युसेसपर्यंत वाढवल्यानंतर केवळ 5.2 किलोमीटर अंतरावरच वाई शहरात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले। परिणामी सिंचन विभागाला तातडीने आवर्तन बंद करावे लागले। शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्यानंतर शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके, सदस्य संतोष जाधव, सुधाकर बर्गे आणि दत्तात्रय बर्गे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्यांनी वाई येथील शाखा अभियंता गोसावी, यांत्रिक विभागाचे अधिकारी व दुरुस्ती ठेकेदार यांच्याशी चर्चा करून तातडीने दुरुस्तीबाबत चर्चा केली। यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्याकडे माती वाहतुकीसाठी जादा वाहनांची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार काम हाती घेण्यात आले आहे। भरावाचे काम रविवारी उशिरापर्यंत पूर्ण होणार असून सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात अस्तरीकरण पूर्ण केले जाईल। बुधवारपासून पुन्हा आवर्तन सुरू करण्याचा निर्धार विभागाने केला आहे। सातारा सिंचन विभागाचा तथाकथित गतिमान कारभार या प्रकारातून उघड झाला आहे। वारंवार होणाऱ्या गळतीमुळे पिकांना पाणी न मिळता शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। प्रत्येक आवर्तनापूर्वी मोठमोठ्या घोषणा, पण शेवटी गळती आणि विलंब हीच सिंचन विभागाची कायमची कहाणी झाली आहे। शेतकरी आता प्रशासनाकडून केवळ आश्वासन नव्हे तर पाण्याचा ठोस पुरवठा आणि जबाबदारीची मागणी करत आहेत। शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात आले आहे की बुधवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आवर्तनाची तयारी ठेवावी, मात्र त्यासाठी यावेळी गळती नसलेली हमी सिंचन विभागाने द्यावी अशी मागणी होत आहे। किन्हीच्या यात्रेत चोरट्यांचा डल्ला। एसटी बस थांब्याच्या समोर असलेल्या घरातून 86,000चा ऐवज लंपास। किन्ही गावातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिक साजरेपणात मग्न असतानाच चोरट्यांनी नामी संधी साधत एसटी बस थांब्याच्या समोर असलेल्या एका घरात हात साफ केला। या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हेमा मुकुंद होळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री 12 ते पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर आणि ड्रॉवर फोडले। चोरट्याने सोन्याचे गंठण, मिनी गंठण आणि रोख रक्कम असा एकूण 86,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला। त्यात 60,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 13,000 रुपये किमतीचे मिनी गंठण आणि 13,500 रुपयांची रोकड असा समावेश आहे। गावात यात्रेचा गजबजलेला माहोल असताना चोरट्यांनी घरात घुसून सहजपणे चोरी केली। या घटनेमुळे किन्ही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। फिर्यादी होळ यांनी स्वतः चोरीस गेलेला ऐवजाचा शोध घेतला, मात्र प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर रविवारी दुपारी कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात्रेच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी किन्ही आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे।